सन्माननीय येत आहे सहर्ष स्वागत। तसेच आपल्या सातारा जिल्हा बँकेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सरकारी साहेब, तसेच या ठिकाणी अजय शेंडे सर, आत्मा साताराचे प्रकल्प संचालक, तसेच संतोषी बरकडे साहेब, उपयोगाई प्रशांत शेंडे साहेब, कामाचा मुख्य अधिकारी सन्माननीय कृष्णा पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य, तसेच सकाळचे राजेंद्र सोळंकर साहेब, सहसंपादक दैनिक सकाळ सातारा, तसेच या ठिकाणी प्रतापांना पवार, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस सातारा, या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे। सन्माननीय संचालक तसेच आणि कवठे कृषिक्रांती शेतकरी उत्पादन कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हळद पीक लागवड उत्पादन वाढ आणि चर्चासत्र शेती शिवार फेरी हा कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे साहेब, जिल्हा कृषी अधीक्षक सौ भाग्यश्री फरांदेताई, या ठिकाणी उपस्थित असलेले डीडीएम नाबार्डचे माननीय श्री राजेंद्र चौधरी साहेब, माननीय डॉक्टर जितेंद्र कदम मुख्य शास्त्रज्ञ बारामती, डॉक्टर भूषण यादगीवार मुख्य शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बारामती, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले प्रकल्प संचालक आत्मा माननीय श्री अजय शेंडे, प्रकल्प संचालक कृषी अधिकारी शशिकांत घाडगे साहेब, दैनिक सकाळचे मुख्य संपादक सन्माननीय सोळसकर साहेब, मुख्य उपस्थापक सन्माननीय राजेंद्र निंबाळकर साहेब, श्री एम के महामुलकर साहेब नेटाफोनचे आमचे मित्र, आणि विकास जाधव जिल्हा प्रतिनिधी ॲग्रोवन, आणि आमच्या सर्वांच्या विनंतीला या एकत्रित कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण भुईंपासून मुडतरेपासून ते केंजळ या पूर्व भागातील सर्व ग्रामस्थ मित्रमंडळी आणि कंपनीचे सर्व सभासद या कार्यक्रम आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू आहे की या ठिकाणी सरकाळे साहेब इथं पूर्व भागामध्ये अगदी 100 वर्षापासून या ठिकाणी हळद पिकवली जात होती, आणि हे हळद पिकवली जात असताना या हळदीचं आपण पारंपरिक पद्धतीने पहिली सरेवरंब्यावर हळद होत होती, आणि ही सरेवरंब्यावर हळद होत असताना राजापुरी नावाची जात मला वाटतं त्या ठिकाणी पूर्वपार होती, तिला उत्पन्न कमी होतं, आणि या भागातील शेतकऱ्यांनी आपलं बदल करून जसं जसं नवीन तंत्रज्ञान येऊन पाहिलं तसं त्यात बदल केला, ठिबकवर सगळ्यांनी लागण केली, बेडवर लागण केली, आणि नंतरच्या काळखंडामध्ये अगदी सेलम जातीची हळद असेल, आणि आता या चालू हंगामामध्ये हरिद्रा असेल, प्रतिमा, काळी हळद असेल, आंबे हळद असेल, असे बरेच प्रकारचे वाण या ठिकाणी शेतकरी घेत आहे। हे घेत असताना त्यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे। सरकारची कृषी विभागाची फार मोठी मदत या ठिकाणी शेतकऱ्यांनी होती आहे। कवठे कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत आम्ही बरेच 300 शेतकऱ्यांना एकत्र करून बरेच प्रयोग या ठिकाणी केलेले। या ठिकाणी आपल्या स्मार्ट योजनेतून या ठिकाणी आपण आता गोडाऊनचं काम पूर्ण 90% तर पूर्ण झालेलंच आहे, आणि या ठिकाणीच आपण काम करतोय। शेंडे साहेब आहेत, फरांदेताई आहेत, घाडगे साहेब आहेत, या सगळ्यांचं सहकार्य कृषी विभागाचं या कंपनीच्या सगळ्या संचालकांचं या ठिकाणी असतं। हे काम हे कार्यक्रम आयोजित करण्याचा हेतूच असा आहे की या भागातील हळदीला GI नामांकन मिळावं, आणि या हळदीला चांगला दर शेतकऱ्यांच्या जीवनमानमध्ये बदल होईल, आणि या दर पावडरमध्ये किंवा इतर जे पाल्यापासून कुरकुमींचा प्लॅन्ट किंवा कच्च्या हळदीपासून कुरकुमीन निघतं, पक्क्या हळदीपासून कुरकुमीन निघतं, तर इथून पुढच्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन फरांदे मॅडमचं तर चांगलं या एक्सपोर्टर मिळवण्यासाठी, पावडरला चांगला दर मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतायत। त्यांच्या प्रयत्नांना भविष्यामध्ये यश येईल। चांगले एक्सपोर्टर मिळाले तर निश्चितपणाने आपले हळदीला पावडरला चांगला दर मिळेल। आपण जर जैविक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने हळद केली तर परदेशात त्या हळदीला 50,000 रुपये क्विंटलचा भाव आपण देऊ शकू।
इतकं म्हणजे झिरो रेसिड्यू फ्री केमिकल मुक्त हळदीचं उत्पादन भविष्यामध्ये आपण घ्यायचा आपला सगळ्यांचा मानस आहे. या भागात पुरंपार हळद होत आहे. या हळदीला कुठंतरी दर्जा मिळावा, म्हणजे कोकणात आंब्याला जसं त्यांनी मार्केटिंग केलं तसं या हळदीला बी मार्केटिंग होऊन या भागाचा विकास व्हावा. हळद केल्यानंतर आपण हळदीवर बेवड ऊसाचं करतो, 2 वर्षाला परत हळद करतो. काय बसले साहेब, असंच आपलं बेवड पद्धती असते. तर त्या ज्या वेळेला आपण हळदीचं उत्पादन ज्या वर्षी घेऊ त्या वर्षी आपल्याला मागच्या 8-10 वर्षात ताई हळदीचं उत्पादन भरपूर शेतकऱ्यांनी घेतले पण त्याला दर नव्हता. पण ह्या 2 वर्षात चांगला दर येईल. तिथून पुढच्या काळखंडामध्ये हळदीचं उत्पादन ह्या भागात भरपूर होणार आहे आणि हळदीला मार्केट यासाठी होणार आहे. जागतिक पातळीवर हळदीचं कुरकुमीला प्रचंड मागणी आहे. म्हणजे चीन, भारत या सगळ्या देशांनी जर कॅन्सरचं प्रमाण ह्या सगळ्या जसं देशात आपल्याला वाढतंय त्या हळदीचं कुरकुमीन कॅन्सरसाठी प्रभावी औषध ठरतंय आणि त्यासाठी त्या कुरकुमींसाठी हळदीला प्रचंड या काळखंडात मागणी होणार आहे. आणि त्याला मागणीचा विचार करता आपणही तसंच उत्पादन यापुढे घेणार आहोत. कार्यक्रमाला काका येणार आहेत, जिल्हाधिकारी साहेब येणार आहेत, ताईंना जायचंय म्हणून आपण थोडस कार्यक्रमामध्ये बदल करून आपण या ठिकाणी आपण ही करतोय. तर आपण एवढ्या कमी कालावधीत विनंतीला आमच्या मान देऊन सगळ्यांनी इथं उपस्थित राहिलात. तिथून पुढे आपण एकत्रित शेती करूया. आमच्या कवठे कृषी क्रांती शेतकरी कंपनीचे सर्व सभासद म्हणजे बदल होतोय सरकारी साहेब. आम्ही एकत्र येऊन आता 70-80 एकर केळी केली आहे, पपई केली 82 एकर. म्हणजे इथं येऊन व्यापारी आमची पपई असेल, केळी असेल, कलिंगड असेल, टरबूज असेल, ही सगळे पिकं आमचे इथं येऊन व्यापारी इथं येऊन नेत आहेत. म्हणजे दर आम्ही शेतकरी इथं ठरवतोय आणि रोज पट्टी इथं रोजच्या रोज वजन जसं आपण हळदीचं हे करतो तसं हे करतात आणि रोख स्वरूपात पैसे देऊन तिथे व्यापारी जातात. बदल होतो. यापुढे आपल्याला बदल करायचा आहे आणि हा बदल निश्चितपणानं दैनिक ॲग्रोन आपल्या बरोबर आहे, दैनिक सकाळ आपल्या बरोबर आहे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि महत्वाचा कृषी विभाग आपल्यासाठी कार्यरत आहे. आपण यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया आणि आपल्या या भागाचा पूर्व भागाच्या हळदीचं एक वेगळं नाव मिळावं, त्याला दिशा मिळावी आणि बाजारपेठ मिळावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. आपण त्यात एक हातभार लावूया आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये आपण वेगळं या पूर्व भागाला हळदीला मानांकन मिळावं यासाठी आपण प्रयत्न करूया. हळदीचं गाव म्हणून कवठेगाव प्रसिद्धीशी यावं अशी भारतीय ताई इथं आहेत. आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया. अगदी 80 वर्षाच्या पूर्वीची पुरावे आम्ही या ठिकाणी गोळा केलेले आहे. या भागात आपण या ठिकाणी हळदीचं उत्पादन घेत आहोत आणि अशा रीतीने आपण पुढे जाऊया. कार्यक्रमाला थोडा बदल केलाय. आपण सर्वांना मी आयोजक म्हणून विनंती करतो की आपल्याला मित्रांनो जेवण आहे, सगळ्यांनी जेवूनच जायचंय. तुम्ही तिचं परस्पर जायचं नाही. यानंतर ताईंना बोलायचंय. थोडस सकाळी टाका आल्यानंतर तुम्ही नंतर बोला, पण ताईंना जायचंय म्हणून थोडासा बदल करून मी विनंती करतो की ताईंनी बोलावं. यांच्या पुण्यभूमीमध्ये या तालुक्याच्या आर्थिक आणि शेती या विषयाला एक वळण देणारा नवा कार्यक्रम या ठिकाणी होतो. सरकार आपल्या माध्यमातून शेतीला कर्ज पुरवठा केला जातो. समस्त जी मंडळी व्यासपीठावर आहेत त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाते. राहुलने एक चांगला विषय हातामध्ये घेतलाय आणि त्या विषयाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हळद ही पारंपरिक पीक आहे, नगदी पीक आहे. त्यांनी या ठिकाणी हळदीचं गाव म्हणून डिक्लेअर व्हावं असं. पण मी त्याच्या पुढचं सांगेन की कश्मीर डिग्रजला संशोधन केंद्र आहे. डिग्रजच्या भूमीमध्ये आता ऊस पिकतोय. त्या संशोधन केंद्राचा उपयोग या समस्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेही होत नाही. आणि खऱ्या अर्थानं जर सामान्य शेतकऱ्याच्या हातामध्ये जर अनेक मार्गाने पैसे यायचे झाले तर खऱ्या अर्थानं हळदीसारखं नसतं पीक. माझ्या समोर रामभाऊ बसलेले पवार, कामं तर तुम्ही वर्षभर करता
करोडोंची उलाढाल करताना आधुनिक पद्धतीने ट्रकमध्ये ते भरतात. आज हे संशोधन केंद्राचा वापर सामान्य शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होण्यासाठी झाला पाहिजे. जग कॅन्सरग्रस्त व्हायला लागले. पंजाब मधून अख्खी ट्रेन भरून येते दिल्लीला कॅन्सरग्रस्त शेतकऱ्यांची. मी जास्त काही बोलत नाही बाबा. गेली 20 वर्ष मी हळद खातो एवढीशी. 72 रोगावरचा उपाय आहे हा. कॅन्सरला तर सर्वात प्रभावी आहे. आणि विशेषतः मॅडम मी आपल्याला सांगेन की हा हायवेचा जो पट्टा आहे म्हणजे गोम असेल, चांदक असेल, पेंजाळ असेल, कवठे असेल, विठ्ठलवाडी असेल, तुमच्या आणेवाडी असेल, त्याच्या पुढचं आमचं भोजट असेल, पुढं भोईर असेल, पाठीमागे किती असेल, मुक्तार असेल, चिंदोली असेल, या पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त हळद उत्पादित केली जाते. आणि सर्वात जास्त कर्तुमीन असलेलं जर कुठं असेल तर या हायवे पट्ट्यामध्ये हे मी आपल्याला आवर्जून सांगतो. आणि म्हणून काळाची गरज आहे. आमचा शेतकरी एका घंट्याला 16 वेळा हात लावतो लागणीपासून ते भरणीपर्यंत. आणि त्याला मला सांगितलं तसं दर मिळत नाही. दर मिळायचा असेल तर प्रक्रिया केली पाहिजे शेतमालावरती, त्याच वेळेला दर मिळेल. आणि ही प्रक्रिया होत असताना त्याचा उत्पादित खर्च जर कमी करायचा असेल, आता मजूर मिळणार नाही, यांत्रिकीकरणाकडे गेलं पाहिजे. हळद काढण्याचं मशीन पासून ते सुकवण्यापर्यंत. कारण ज्या वेळेला आम्ही जास्ती हिटनं बॉयलर मध्ये हळद शिजवतो त्यावेळेला प्रेशरनं त्या हळदीचं वजन कमी होतं. मग त्यांनी सांगितलं ते खरं आहे. असलेल्या या हळद पीक परिसंवादासाठी उपस्थित आपले येणारे पाहुणे माननीय नामदार मकरंद पाटील, माननीय जिल्हाधिकारी, या विचार मंचावर असलेले बँकेचे सर्व ज्येष्ठ अधिकारी, माझ्या विभागाचे माझे सर्व सहकारी आणि माझ्या समोर बसलेले माझ्यापेक्षा कितीतरी जास्त शेतीचा अनुभव असलेले शेतीतले हळदीचे तज्ज्ञ, मला वाटतं माझ्या वयापेक्षा जास्त अनुभव असलेले इथे शेतकरी आहेत. हळदीमध्ये विशेषतः ज्यांनी पिढ्यानपिढ्या हळदीमध्ये काम केलेलं आहे. मी या बाबतीत फक्त 2च गोष्टींवर बोलणार आहे. राहुलजी आता म्हणाले की आपल्याला हळदीला GI घ्यायचा आहे, हा नंबर 1. आणि हळदीचं बाजार व्यवस्थापन ह्याच्यामध्ये जर आपण पडलो नाही तर यापुढं आपल्या शेतात हळद दिसणार नाही. मल्टीनॅशनल कंपन्यांच्या पॉलीहाऊसमध्ये मातीशिवाय हळद लावलेली दिसेल आणि कोट्यावधींचं प्रॉफिट तिथं दिसेल. आपली BSc ऍग्रिकल्चर झालेली मुलं तिथे नोकरीला राहतील. हा पुढच्या 10, 15, 20 वर्षातला सिनारिओ राहील. याच्यामध्ये फरक पाडणं, याच्यामध्ये कुठेतरी बदल करणं हे आपण सर्वजण करू शकतो. हळदीच्या GI बद्दल आपल्या सर्वांशी मला चर्चा करायला आवडेल. हळदीचा जो GI आहे तो कुठल्याही गोष्टीचा GI म्हणजे काय असतं तर भौगोलिक मानांकन. एखाद्या विशिष्ट हवामान असलेल्या भागामध्ये एखादं विशिष्ट पीक चांगलं येतं आणि ते त्याच हवामानात त्यातली वैशिष्ट्य येऊ शकतात त्या पिकामध्ये आणि म्हणून त्याला भौगोलिक उपदर्शन असं म्हणतात. विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये एखादं पीक हे पीक याच विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत येतं, त्याला भौगोलिक उपदर्शन असं म्हणतात. भौगोलिक उपदर्शन हे कुणाही एका व्यक्तीला मिळत नाही, ते शेतकऱ्यांच्या ग्रुपला मिळतं किंवा मंडळाला मिळतं किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला मिळू शकतं. आणि हे जे GI आहे किंवा भौगोलिक उपदर्शन आहे हे मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, म्हणजे तुमच्याकडे परंपरेनुरूप इथं आहे आणि इतरांची हळद आणि तुमची हळद याच्यामध्ये काय फरक आहे नेमका, हे आपल्याला कागदावरती DNA टेस्ट आणि बाकी सगळ्या टेस्टनी आपल्याला ते सगळं प्रूव्ह करावं लागतं. आणि त्याचं प्रेझेंटेशन दिल्लीच्या त्या संस्थेमध्ये होतं, GIच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सची जी संस्था आहे तिथं होतं. आणि त्यानंतर ती कमिटी डिसिजन घेतली की आपल्याला GI द्यायचा किंवा नाही. आता मी स्वतः कोल्हापूरमध्ये आजरा घनसाळच्या GIवर काम केलेलं आहे. म्हणजे आजरा घनसाळचा GI तिथं त्याचं बेसिक सर्व काम मी केलं होतं. त्यानंतर त्याचं जे
ऑथोराइज युजर रजिस्ट्रेशन असतं. म्हणजे कुठलाही जीआय जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा तो जीआय कुणाचा आहे. समजा या कृषी क्रांती कंपनीनं, कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीनं हळदीचा जीआय घेतला या भागाचा, तर तो मुळात डिफाईन करावा लागतो. याच्यात किती गावं आहेत, किती शेतकरी आहेत किंवा किती तालुके आहेत, त्याची बाउंड्री आपल्याला ठरवावी लागते की हे या भागातलं आहे. नुसतं वाई तालुका किंवा सातारा जिल्हा असं म्हणून चालत नाही, तर तो स्पेसिफिक भाग जो आहे तो आपल्याला डिफाईन करावा लागतो. मग त्या भागातला नेमका कोण शेतकरी जो ही हळद उत्पादन घेतो त्याचं केंद्र शासनाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावं लागतं. एक मोठी प्रक्रिया असते ती. तर असं महाराष्ट्रातलं पहिलं 110 लोकांचं आजरा घनसाळचं रजिस्ट्रेशन आपण करून दिलं होतं. त्यामुळे जीआय मधली सगळी प्रक्रिया मला माहिती आहे. आपण सुरुवात केली आणि पूर्ण क्षमतेनं काम केलं तर जीआय हे हार्डली 3 किंवा 4 महिन्यांचं काम. पण हे करायचं का? माझं म्हणणं नाही केलेलं बरं. कारण जीआय करताना तुम्हाला खर्च येणार 10 लाख रुपये, कमीत कमी 10 लाख रुपये. हा खर्च करून तो जीआय जर आपण वापरला नाही तर त्या 10 लाखाचा काहीही उपयोग नाही. जीआय वापरायचा म्हणजे काय करायचं? आणि महाराष्ट्रात ऍग्रिकल्चरचे 27 जीआय झाले. त्यातला हापूस आंब्यासारखा एखाद दुसरा सोडला तर कुठलाही जीआय व्यावसायिक दृष्ट्या वापरलाच जात नाही. म्हणजे काय? जीआय हे एक प्रकारचं पेटंट आहे आणि आम्ही ते घेतो. म्हणजे आमची हळद ही वैशिष्ट्यपूर्ण हळद आहे म्हणून त्या पदार्थाचं ब्रँडिंग व्हायला पाहिजे. त्याचा एक प्रोटोकॉल तयार व्हावा लागतो न्यायालयाचा, म्हणजे कायद्याचा, ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की या या प्रकारची हळद ह्याला जीआय मिळालेला आहे. कोणीही शेतकरी साताऱ्यातला शेजारचा जीआय मध्ये जर आणेवाडीचा समावेश नसेल तर मला सुद्धा नाही म्हणता येणार की माझी जीआयची हळद आहे म्हणून ह्या भागातली. आणि मी जर तसं म्हणत असेल तर माझ्यावर पोलीस केस करण्याचा अधिकार त्या कंपनीला असतो. पण दुर्दैवानं या 27 प्रॉडक्ट मधला कुठलाही प्रोटोकॉल अजून तयारच झालेला नाही. मग तो वापरणं तर दूरची गोष्ट. हा जर आपण वापरायला शिकणार असू, हा जीआय जर आपण वापरणार असू तर त्याचा उपयोग होणार आहे. तरच 10 लाख रुपये खर्च करावेत, अन्यथा ते पैसे खर्च करू नयेत. त्याच्याऐवजी तो पैसा हा हळदीचे जगात वापरले जाणारे सर्व प्रकारचे पदार्थ कोणते, जग सध्या कुठल्या गोष्टींसाठी वेडं आहे ज्याच्यासाठी ते भारंभार पैसे मेंदूचा वापर न करता द्यायला तयार आहेत, फक्त मनाने, या गोष्टींचा विचार करून अशा प्रकारच्या संशोधनावर, अशा प्रकारच्या उत्पादनावर, अशा प्रकारच्या प्रक्रियेवर आपल्याला तो पैसा खर्च केला पाहिजे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. 10 वर्ष यामध्ये काम केलं. आपण जीआय जरूर घ्यावा, पण असे सर्व पदार्थ तयार करून आपली एक बाजारपेठ आपण निर्माण केली पाहिजे. आणि ही बाजारपेठ जेव्हा निर्माण होईल आणि या बाजारपेठीत जेव्हा आपण असं म्हणू शकू, म्हणजे बाजारपेठ जेव्हा हलायला लागेल, आपण जसं हलवू त्या पद्धतीनं आपण जसं म्हणू, आपण जर हळदीचा साबण बाजारपेठेत आणला तर त्यांनी सांगितलं पाहिजे आम्हाला हात धुवायला आम्हाला नाही वापरायचं डेटॉल, आम्हाला तुमच्या हळदीचा पेपर सोप पाहिजे, आम्ही त्यांना साधू. अशी परिस्थिती जेव्हा येईल ना तेव्हा आपल्याला जीआयचे खरे पैसे मिळतील आणि तेव्हा आपण ते वापरू शकतो. हळदीच्या बाबतीत मला जो अनुभव आला, आता मी स्वतः माझ्या घरी हळद पिकते, तर आपण शेतकरी कितीही सुबत्ता आली तरी अजूनही जगाच्या बाजारपेठेचा विचार करून उत्पादन करत नाही. आणि हा आपल्या भाव न मिळण्यामध्ये सर्वात मोठा हर्डल आहे. असं उत्पादन आपण का करत नाही? त्याचं पहिलं कारण अत्यंत हुशार मुलांनी शेतीत येऊच नये असं आपलं मत आहे. बरोबर आहे ना? कोट्याधीश आहेत शेतकरी, कोट्याधीश, पण मुलाला म्हणतात शेतात पाय ठेवायचा नाही. हे पहिलं कारण. दुसरं कारण अशी आपली मानसिकता असल्यामुळं आपण जगाच्या बाजारपेठेची माहितीच घेत नाही. हे दुसरं कारण. आणि जगाच्या बाजारपेठेची माहिती जरी झाली तरी आपली उत्पादनाची साधनं इतकी लहान आहेत. 74 गुंठे पर कॅपिटा जमीन आहे आपली सातारा जिल्ह्यातली. त्यामुळे एकटा शेतकरी याच्यात काही बदल करू शकत नाही. हे त्याचं एक महत्वाचं कारण. तिसरं कारण. पण ह्या तीनही कारणांवरती आपण
जेव्हा एखाद्या उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एकत्र येतो, आपण जेव्हा एखाद्या गटाच्या माध्यमातून एकत्र येतो, त्यावेळेला हे आपण करू शकतो. त्याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतील. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये जिथे अजिबात पाऊस पडत नव्हता, तिथले शेतकरी आता कोट्यवधी रुपयांची डाळीची उलाढाल करतात, स्वतः प्रक्रिया करून. काही नॉलेज नव्हतं त्यांना, तरीही आता त्यांचे कोट्यवधी रुपयाचे स्मार्ट मध्ये तुमचा प्रकल्प ज्या वेगाने उभा राहिला त्याच्या 5 पट वेगाने मराठवाड्यातले लातूर, औरंगाबाद, परभणी भागातले प्रकल्प उभे राहिले. बरोबर आहे. हे कशामुळे होऊ शकलं? शेतकऱ्यांनी तयारी दाखवली, याच्यात आम्हाला पुढे जायचंय. त्यामुळं ही अत्यंत अटीतटीची वेळ आहे, आणीबाणीची वेळ आहे. आपण सर्वांनी मिळून आपण जे उत्पादन करतोय या उत्पादनामध्ये कुठं नेमका बदल करणं गरजेचं आहे याच्यावरती आपण थोडासा विचार करून त्या पद्धतीनं पावलं टाकली पाहिजे. आणि मला फार अभिमान आहे, मी कृषी विभागात काम करते. खरं तर राज्यसेवा करून जाणं शक्य होतं एमपीएससीतून, तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, पण फार जाणीवपूर्वक मी या विभागात थांबले. कारण या विभागात तुम्हाला दिसत असेल म्हणजे महिला अधिकारी फार कमी आहेत फ्रंटवर काम करणार, आणि मला ते काम करायचं होतं. सुदैवानं माझ्या जिल्ह्यात मला काम करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत आपण जे गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या तयार केल्या ते सगळं बेसिक काम माझ्या विभागाने केलं, कृषी विभागाने केलं. म्हणून आज आपण इतके सगळे लोक एकत्र बसतोय. गट ही बेसिक संकल्पना शेतकऱ्यांची ही कृषी विभागाने लोकांच्या मनामध्ये रुजवली. त्यामुळे आता आपण म्हणजे महिलांचे बचत गट झाले तरी सुद्धा असा कुठला गट असू शकतो याच्याबद्दल आपण विचार करत नव्हतो. पण जेव्हा कृषी विभागाने असं सुरुवात केली तेव्हा गावागावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे गट तयार झाले आणि फार चांगला प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी गटांना शेतकऱ्यांचा मिळायला लागला. ही आपली पहिली पायरी आहे. आपल्याला पुढची पायरी जी जायचं आहे ती आहे हळदीची बाजारपेठ निश्चित करणं. आणि मला अभिमान वाटतो की कृषी विभागानं, सातारा जिल्ह्यातल्या कृषी विभागानं याचं आणखी एक पाऊल पुढे उचललेलं आहे, ते म्हणजे हळदीचं क्लस्टर. माझ्या दृष्टीनं हळदीच्या जीआय पेक्षा सुद्धा हळदीचं क्लस्टर वर्कआउट होणं ते जास्त महत्वाचं आहे. विचार करा, तुम्ही संतूर साबणाबद्दल ऐकलं असेल. म्हणजे खरं तर मला कुठल्याही विचारपीठावरती कुठल्याही कंपनीचं नाव घ्यायची परवानगी नाही, पण तरी पण मी घेऊन सांगते. ऐकलं सगळ्यांनी ऐकलंय ना? सगळेजण म्हणतात त्या साबणात हळद आहे, तुमची त्वचा अशी होणार तशी होणार. प्रत्यक्षात काही घडतं का? तरी आपण दर महिन्याला साबण बदलतो. 10 रुपयाला मिळणारा साबण आता कमीत कमी 100 रुपयाचा साबण आपण खरेदी करतो. तो नाही केला तर बाटलीतले साबण घेतो, शॅम्पू घेतो. बरोबर आहे. त्याच्यात हळद आहे किंवा नाही हे बघत सुद्धा नाही आपण, फक्त चित्र दाखवलेलं असतं, खाली बारीक अक्षरात दिलेलं असतं. हे सगळं ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे. हे एक नाट्यमय केलेलं आहे जाहिरात करण्यासाठी. तुम्ही कुठलीही टीव्हीची जाहिरात बघा, त्याच्यात खाली बारीक अक्षर दिलेलं असतं. हे नाट्य रूपांतर आहे. याचा आणि प्रत्यक्ष प्रॉडक्टचा संबंध असेल तसं नाही, असं लिहिलेलं असतं ते सुद्धा आपण वाचतो. सांगायचा उद्देश हा, जर असं असेल तर जे ओरिजिनल उत्पादन करणारे शेतकरी आहेत त्यांनी याच्यामध्ये उतरलं पाहिजे. हळद जर 72 रोगावरती गुणकारी असेल तर हळदीचं पहिलं वेलनेस सेंटर कवठ्यामध्ये सुरू झालं पाहिजे. बरोबर आहे. इथं कवठ्यामध्ये वेलनेस सेंटर सुरू झालं पाहिजे. तुम्ही एक बघा, लोणावळा भागामध्ये तुमच्या इंटरनेटवरती काढून बघा, युट्यूबवरती वेलनेस सेंटर. 1 दिवसाचे 15,000 रुपये एका माणसाला घेतात राहायला. ते काय करतात? माळा टेकडीवरती छान सुंदर रूम्स बांधलेले आहेत. सकाळी मेडिटेशन, सात्विक अन्न म्हणजे काय? तयार करायला फार कमी वेळ लागतो, अजिबात माणसं लागत नाही, त्याला सात्विक अन्न म्हणतात. मोड करायचे, उकडायचे, चपाती करायची नाही, त्याच्याऐवजी लापशी बनवायची, भात लाल तांदळाचा उकडायचा, मीठ घातलेलं खायचं. हे सगळं खाण्यासाठी आपण दिवसाला 15,000 रुपये देऊन तिथे लोक जातात आणि ते करतात. दुर्दैवाने ह्याच्यात एक पण शेतकरी नाही. आपण आता वेलनेस इंडस्ट्रीमध्ये पडलं पाहिजे. आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जसं आपण प्रोसेसिंग करतोय तसं आपले होणारे इंजिनियर असतील तर त्यांनी त्याच्या यंत्रसामुग्रीमध्ये पडलं पाहिजे. आपले MBA झालेले कुणी
कोणी असतील तर त्यांनी अशा प्रकारचे सेंटर्स चालवले पाहिजेत. आयुर्वेदाचार्य आपल्या घरात असतील, आयुर्वेदिक BAMS BHMS करणारी मुलं असतील, मुली असतील, तर त्यांना आपण उद्युक्त केलं पाहिजे. घरात हे जे पिकतं आहे याचं काहीतरी चांगलं समाजासाठी कसं करता येईल आणि तुम्हाला पैसे कसे मिळवता येतील याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि हे फार अवघड नाही. हळद क्लस्टरचा जवळजवळ 2 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण तयार केलेला आहे. या संपूर्ण प्रकल्पामध्ये असं वेलनेस सेंटर्स, असे वेगवेगळे पदार्थ जसं की हळदीच्या तेलाचा साबण आहे, हळदीचं तेल आहे, हळदीच्या पावडर व्यतिरिक्त इतर अनेक पदार्थ तयार होतात. हे सर्व पदार्थ कसे तयार करायचे याच्यासाठीचं प्रशिक्षण हे जिथं जिथं शिकवलं जातं त्या सर्व ठिकाणचे अभ्यास दौरे, त्याचबरोबर याची इंडस्ट्री सुरू करण्यासाठी लागणारी काही प्रमाणातली आर्थिक मदत, ह्या सर्वांचा समावेश ह्या आपल्या हळद क्लस्टरच्या प्रकल्पामध्ये आहे. 2 कोटी रुपयाचा जवळजवळ हा प्रकल्प आहे. मला फक्त एकाच गोष्टीची आवश्यकता आहे, आपल्या सर्व शेतकऱ्यांनी याच्यामध्ये उत्सुकता दाखवली पाहिजे, याच्यामध्ये ठरवलं पाहिजे की हो आम्ही याच्यामध्ये उतरणार आहे, आम्हाला काहीतरी याच्यामध्ये पुढे जाऊन करायचं आहे. कारण लक्षात घ्या, आपली कच्ची हळद कसं किलो भाव मिळतो कच्च्या हळदीला? कसं मिळतं कच्ची हळद? कशी जाते आपली? 25 ते 40 रुपये किलो, बरोबर आहे. सर्टिफाईड ऑर्गॅनिक हळद कशी जाते? 1200 रुपये किलो. जी हळद US मध्ये UK मध्ये खाल्ली जाते, ज्याच्यावरती सर्टिफाईड ऑर्गॅनिक नॅशनल लेवलच्या एजन्सीजनी, इंटरनॅशनल लेवलच्या एजन्सीजनी ज्यांचं प्रमाणीकरण केलेलं आहे, अशी हळद कमीत कमी 1200 रुपये किलो जाते. हळदीचा साबण तयार केला तर त्याच्यात किती हळद लागते माहिती आहे? लहान बाळाला औषध पाजायचं टोपण असतं माहिती आहे? औषध पाजायचं टोपण एका साबणाच्या वडीत, म्हणजे आपण चमचाभर औषध बाळाला पाजतो, एका साबणाच्या वडीत जास्तीत जास्त अर्धा चमचा तेल असू शकतं हळदीचं. किती? 1 किंवा 2 ml. साबणाची किंमत किती आहे? कमीत कमी 50 रुपये. मी तयार केला तो साबण, मी हवेत त्या गप्पा मारत नाही. असा साबण मी घरी बनवला होता, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे ते बघितलं होतं. कमीत कमी 50 रुपयाला माणसं इझिली घेतात. कमीत कमी 50 रुपये. तेल किती वापरायचे? अर्धा चमचा. आणि तेल कशातलं काढायचंय? जो पाला आपण शेतात कुजवतो किंवा फेकून देतो. जोपर्यंत आपण ज्याला भाव मिळतो असे पदार्थ शेतात पिकवत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कुणाचं लक्षात जाणार नाही. ही खरी गोष्ट आहे. त्यामुळं या निमित्तानं माझी सर्वांना विनंती आहे की आपण जर आता हळदीचं गाव, हळदीचं क्लस्टर या गोष्टीमध्ये जर पडणार असू तर निश्चितपणानं माझ्या दृष्टीने खरं तर शेती सुरू करायची असेल तर पहिला टप्पा आहे काय विकलं जातं ते मी पिकवणार, मग विचारा शास्त्रज्ञांना ते कसं पिकवायचं. आपण हे विचारलं पाहिजे सगळ्यात जास्त ऑइल पर्सेंटेज कुठल्या व्हरायटीत असतं, ते ऑइल कसं काढायचं, ते ऑइल काढल्यानंतर कुठे कुठे विकलं जातं ह्यांची माहिती आम्हाला द्या. सगळ्यात जास्त कुरकुमीन कुठे असतं, कुठल्या व्हरायटीमध्ये असतं, आणि असं कुरकुमीन ज्या वेळेला आपण काढू तर ते कुठं विकलं जाईल, त्याचे काय पदार्थ आपण अजून तयार करू शकतो, आपण त्याचे कॅप्सूल करू शकू का. काका म्हणाले की मी खूप वर्ष झालं हळद घेतो आहे, पण आपल्या माहितीसाठी सांगते, आपल्या गरम मसाल्याच्या डब्यात काळी मिरी असते, बघितली माहिती? काळी मिरी माहिती सगळ्यांना. हळदी बरोबर काळी मिरी जर घेतली तर तुमच्या शरीरामध्ये त्या हळदीचं ऍब्सॉर्प्शन म्हणजे हळदीचा उपयोग, हळदीचा वापर शरीर जास्त चांगल्या प्रकारे करू शकतं. बरोबर आहे? लवंग, मिरी, दालचिनी हे तीनही पदार्थ हळदी बरोबर उत्तम गुणकारी आहेत. पण आपण हे पदार्थ वापरतो का? का बरं?
का नाही वापरत आपण? तो गरम मसाला आहे असं आपल्याला सांगितलं गेलंय, बरोबर आहे ना? गरम मसाल्याने उष्णता होते ते खायचं. ज्या कॅन्सर बद्दल आपण बोलतो, आयुर्वेदिक ट्रीटमेंट ज्याची कॅन्सरची चालू आहे, त्याला 10 ml हळदीचा रस आणि 2 ग्रॅम 3 ग्रॅम दालचिनीची पावडर आणि भाजीमध्ये काळ्या मिरीची पावडर हे कंपल्सरी डॉक्टर घ्यायला लावतात. हे अनुभवाचे बोले. त्यामुळं आपण फक्त पिकवून चालणार नाही, तर ते पिकवत असताना जे ते विकलं जातंय का त्याचा विचार आपण केला पाहिजे आणि जगाच्या बाजारपेठेबरोबरची वाटचाल आपण केली पाहिजे. धन्यवाद देते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडमला पुढे जायचं असेल त्यांनी अतिशय मुलाचं मार्गदर्शन सोप्या भाषेमध्ये आपल्याला केलेलं आहे. आपण ज्यावेळेला एक्सपोर्ट, GI या सर्व संकल्पनांचा आपल्या बोलण्यामध्ये ज्यावेळेला उपयोग करतो, त्याबद्दल त्यांच्या ज्या काही अडचणी असतील किंवा जे काही सोपे तिथे असतील त्याची त्यांनी भरपूर उदाहरणं दिली. तर ती सर्व उदाहरणं आपली त्या या ठिकाणी कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आज या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सातारा जिल्हा या कार्यक्रमासाठी आपल्याला मदत केलेली आहे. या ठिकाणी नितीन काका असतील, मकरम दाबा असतील, शेवटे वाई किंवा किंवा संपूर्ण मतदारसंघामध्ये जे आपल्या केंद्रीय शेतकरी आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. तसंच मी आता उल्लेख केला त्या पद्धतीनं ऐश्वर्या प्रमुख काका सन्मान स्वीकारावा. आज हा कार्यक्रम घेत असताना मी राहुल डेरे त्यांचे वडील सगळ्यांना एवढ्यासाठी शुभेच्छा देतो की कृषी क्रांती जी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन त्यांनी जी स्थापन केली त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक, त्यांना शुभेच्छा. कारण असं संघटन फारसं होत नाही. जिल्ह्यातलं 4-5 ठिकाणी असं संघटन झालेलं आहे, पण हे एक आदर्श संघटन त्यांनी केलेलं आहे. आणि त्या कार्यक्रमाला आपले खासदार नितीन काका पाटील साहेब उपस्थित आहेत. मला वाटतं शेतकरी मेळाव्याचा त्यांचा पहिला कार्यक्रम आहे आणि म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्याचबरोबर सकाळ म्हणजेच आपला ॲग्रोवन माध्यम आणि तिसरं आपला कृषी विभाग यांच्या आणि इथल्या ग्रामस्थांच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आताच नाबार्डचे आमचे मित्र आहेत, अत्यंत सहकार्याची भूमिका असणारा अधिकारी आपल्या जिल्ह्याला लाभलेला आहे. लगेच डिक्लेअर केलं 10 लाख रुपये लागतात, मी नाबार्डच्या माध्यमातून तुम्हाला मदत करतो. असा हा मदतीचा हात म्हणजे करणं फार अत्यंत चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी ते करतीलच. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील एक अग्रगण्य बँक आहे. अनेक योजना आपण कार्यान्वित केलेल्या आहे. आता काका चेअरमन साहेब आहेत, खासदार आहेत, दिल्लीच्या एका चांगल्या कमिटीवर त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळं आता आबा या ठिकाणी आमदार आहेत, मंत्री झालेले आहेत. राज्यातले अनेक प्रकल्प आपण या पहिले वाई तालुक्यातील कवठ्याला आणूयात. शेतीमध्ये जे जे काही करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करू. दिल्लीमध्ये अनेक प्रोजेक्ट आहेत. काकांनी कालच माझ्याकडून लिस्ट घेतली की आपल्याला शेतीसाठी काय करता येईल आणि तेही सातत्याने अनेक मागणी आपल्या पुढे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. आज या ठिकाणी हळदीचं जे चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे, हळद उत्पादन वाढ, प्रक्रिया आणि निर्यात. भाग्यश्री मॅडमला सुरुवातीला सांगितलं आमचा जो विभाग आहे तो GI नामांकन. बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की GI नामांकन म्हणजे काय, तर तो फार महत्वाचा भाग असतो. GI मिळालं की त्याची एक वेगळी हवामानाच्या दृष्टीने किंवा त्याची सॉइल क्वालिटी, पाण्याच्या क्वालिटीच्या माध्यमातून जे उत्पादन होतं त्याचे निर्देशांक खूप चांगले असतात. आणि GI मानांकन मिळालं की सर्वसाधारण तुम्हाला 20 ते 25% दर हा जादा मिळतो. जसे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला GI नामांकन आहे,
देवगडच्या हापूसला GI नामांकन आहे, त्याच पद्धतीनं हळदीचं जर आपल्याला या ठिकाणी GI नामांकन मिळालं तर निश्चितपणानं ही कवट्याच्या दृष्टीनं अत्यंत घोषणावाची बाब असणार आहे. मित्र, आपण आता हळदीच्या ह्याच्यावर आमचे मित्र विद्यापीठाचे अभ्यास चांगला आहे, त्यांचं हळदीचं लागवड कशी केली पाहिजे, त्याचं उत्पादन कसं घेतलं पाहिजे वगैरे वगैरे सांगितलं. पण मला असं वाटतं की उत्पादनाच्या दृष्टीनं आपण सगळे तज्ज्ञ असतो, एकमेका शेतकऱ्यांच्या बरोबर माहिती घेऊन आपण उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करतो. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याचं प्रक्रिया आणि निर्यात त्याच्यामध्ये जो सक्सेस होतो त्याच्यामध्ये तो त्या पिकाला अधिक चांगला फायदा होतो असं माझं मत आहे. आपण उत्पन्न घेतो हळदीचं, आपण जर बघितलं तर गेली अनेक वर्ष, मला सुरुवातीलाच अण्णा प्रतापराव अण्णा आहेत मला वाटतं, सुरुवातीला म्हटलं अनेक वर्ष आम्ही उत्पादन घेतोय, पण उत्पादन घेऊन आपल्याला त्याचं मिळतंय का इन्कम बघितलं पाहिजे. लाखाच्या वर एकरी खर्च काही काही शेतकऱ्याचा जातो आणि उत्पन्न किती मिळतं तर सर्वसाधारण 15 ते 20 क्विंटलच्या आसपास, 7-8 हजार जर ॲव्हरेज दर बघितलं तर 1.5-2 लाखाचं उत्पन्न नाही आणि जेमतेम खर्च निघून 5-50 हजार एकरी राहतात. पण जर त्याच्यावर प्रक्रिया केली, वेगवेगळे प्रॉडक्ट तयार केले तर मला वाटतं त्याच्यामध्ये आपल्याला चांगला फायदा मिळणार आहे. आणि सकाळ ॲग्रोवन यांच्या संयुक्त विद्यमाने आज हळद पीक लागवड आणि उत्पादन वाढ चर्चासत्रास आज उपस्थित असलेले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे CEO राजेंद्र सरकाळे साहेब, आमचे नाबार्डचे DDM राजेंद्र चौधरी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे प्रदेश चिटणीस वाई तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते प्रताप अण्णा, आमच्या जिल्हा परिषदचे माजी सदस्य शशिनाना पवार, उपस्थित आता सर्वच प्रमुख मंडळी, आमचे आत्वाचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, आमचे माळेगाव चे काय प्रमुख शास्त्रज्ञ जैविक ताणतणाव व्यवस्थापन संस्था माळेगावचे जितेंद्र कदम, डॉक्टर जितेंद्र कदम, सकाळचे सहसंपादक राजेश सोळसकर, दैनिक सकाळचे मुख्य व्यवस्थापक राजेश निंबाळकर आणि उपस्थित सर्वच प्रमुख आता आहेत. आमचे राजू काका आहेत आणि कवठे आणि या संपूर्ण परिसरातील आमचे सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी आमच्या. खरं म्हणजे हा कार्यक्रम ॲग्रोवन हे दैनिक सकाळचं एक काय म्हणायचं त्याला असली आवृत्ती शेतीविषयक माहिती देणारी एक ॲग्रोवन ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारी किंवा शेतकऱ्यांना दैनंदिन वेगवेगळ्या विषयाची माहिती, नवीन नवीन तंत्रज्ञान, शेतीच्या विषयी नवनवीन व्यवस्थापन कसं करावं या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जे मार्गदर्शन करणारे पेपर आहेत त्यामध्ये सकाळचं हे अतिशय फार मोठं आणि या शेतीच्या विषयामध्ये फार मोलाचं योगदान ॲग्रोवनच्या माध्यमातून आपण पाहतो. ॲग्रोवन साधारण मी सुद्धा आधीमध्ये वाचत असतो, म्हणजे माझ्याकडे घरी पण ॲग्रोवन येतो तुमचा, पण मोबाईलवर सुद्धा मला आपल्या कोणते टाकत असतं मला ॲग्रोवनचे रोजचे हे कुणाच्या तरी माध्यमातून येतात मला, आणि मला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी मी ते साधारण काही महत्त्वाच्या त्यातल्या काही असेल ते वाचत असतो. विशेषतः ऊसाचा विषय काय असला तर तो वाचतो मी. पुन्हा आमच्या माझी स्वतःचे पोल्ट्री आहे
त्यामुळं कोंबड्यांचं काय असलं तर तेही वाचत असतो की त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला उपलब्ध होती आणि आपल्याही ज्ञानामध्ये त्यामुळं भर पडण्यास निश्चितपणाने मदत होते. सातारा जिल्हा बँकेने आता राहुरी कृषी विद्यापीठाशी आम्ही नुकतंच 75व्या वर्षानिमित्त आम्ही त्यांच्याशी एक ॲग्रीमेंट केलं आणि त्यामध्ये 100 टन थोडव्याचं व्यवस्थापन यासाठी युनिव्हर्सिटी आणि जिल्हा बँक याच्या माध्यमातून आम्ही साधारण आपल्या जिल्ह्यामधील 3 ते 4 हजार शेतकऱ्यांची निवड केली आणि ऊसाचं पीक हे आपलं थोडव्याचं हे 100 टनापर्यंत कसं नेता येईल यासाठी राहुरी विद्यापीठाच्या माध्यमातून आमचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यासाठी लागणारा जो काही माती व्यवस्थापन असेल किंवा अन्य काही खर्च असेल तो कारखाना संबंधित कारखाना त्या क्षेत्रातला जिल्हा मध्यवर्ती बँक असं आम्ही संपूर्णपणे त्याचा खर्च आम्ही दोन्ही संस्था उचलत आहोत कारण दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आता शेती ही कमी कमी होत चालली त्यामुळं उत्पादन वाढायला पाहिजे. आज आमच्या जिल्ह्याचं जर का ऊसाचं सरासरी उत्पन्न पाहिलं आपण तर ते 25 ते 30 टनाच्या एकरी उत्पादन 25-30 टन आहे. हे उत्पादन वाढवून आपण 100 टनापर्यंत सुद्धा जाऊ शकतो पण अगदी सरासरी जरी आपण 50-55% 60 टनापर्यंत गेलो तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुप्पट होणार आहे. जर का 30 टनाचं उत्पन्न हे आम्ही 60 टनापर्यंत नेण्यास यशस्वी झालो तर आज जो शेतकरी 30 टन म्हणजे समजा 3,000 रुपये जर पकडला तर 90,000 रुपये होत आहे तो 1,80,000 तेवढ्या क्षेत्रामध्ये त्याला मिळतील अशा पद्धतीने काम करण्याचं जिल्हा बँकेने ठरवलंय आणि सातत्याने इथून पुढं जे 1 वर्ष 75व्या वर्षाचं आहे म्हणून आम्ही राबवत नाही तर इथून पुढं कंटिन्युअस ही योजना या जिल्ह्यामध्ये ह्याचा संपूर्ण प्रसार होतो पण आणि शेतकऱ्यांचा तळागाळापर्यंत जास्त होतोय आणि ही योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्याला जो काही खर्च होईल तो सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून उचलण्याचा आम्ही संचालक मंडळाने ठरवलेलं आहे. त्याही आमचे प्रयत्न चालू. सातारा तुम्हाला माहिती आहे साहेब सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही सातत्याने शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन व्हावं त्याला 2 पैसे कसे जादा मिळतील आणि त्याचं जीवन सुखकर कसं होईल यामध्ये सातत्याने जिल्हा मध्यवर्ती बँक ही आमची सातत्याने प्रयत्न करते. अनेक योजना आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबवतो आणि आम्ही शेतकऱ्यांना जो नियमित कर्ज पुरवठा भरतो आमची कर्ज त्यांना आम्ही व्याज परतावा सुद्धा देतो म्हणजे मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीला गेले 2 वर्ष झालं आम्ही जवळपास ज्यांचं 13% व्याज होतं त्यांना 8%चा परतावा दिला आहे आणि ज्यांचं 10% व्याज आहे त्यांना 5% परतावा दिला आहे म्हणजे फक्त 5% आम्ही मध्यम आणि दीर्घ मुदतीची कर्ज हे गेले 2 वर्ष त्यांचे जे हप्ते आहेत ते देतोय म्हणजे 5%च शेतकऱ्यांना व्याजाचा हप्ता पडत आहे. हे या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचे अशा अनेक योजना बँक करते आणि हा कार्यक्रम सुद्धा ॲग्रोवनच्या माध्यमातून नियोजन करण्याचं आज बँकेचं मूळ धोरण तेच आहे की हळदमध्ये सुद्धा आता आपल्याला हळद या पिकात सुद्धा काम करायचंय आणि त्यासाठी हळदीचं पेटंट व्हायला पाहिजे आणि ते पेटंट हे आपल्या वाई तालुक्याचं व्हायला पाहिजे म्हणजे आमच्या हळदीला हे GI मानांकन जर का मिळालं जसं साहेबांनी सांगितलं की महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आहे कोकणातल्या हापूसला आहे तसं वाई ही हळदीचा आकार आहे. जसं आमच्याकडं ऊसाचं पीक आहे तसं हळद हे सुद्धा आमचं दुसरं एक नगदी पीक म्हणून उत्पन्नाचं हमखास उत्पन्न देणारं हे एक पीक आहे आणि आमची लोक हळद करतात
आणि मग हळद निघाल्यानंतर त्याच्यावर ऊसाचं उत्पन्न घेतात आणि पुन्हा ऊस निघाल्यानंतर पुन्हा हळद करतात. अशा पद्धतीचा आमच्याकडचा पिकाचा पॅटर्न आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आमचे शेतकरी इथं हळद काढतात आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे तुम्ही हळदीच्या जर का रानात आमच्या गेला शेतकऱ्यांच्या पांडे असेल, भुईंज असेल, आमचं इथं कवठे असेल, माझं गाव मोठेगाव असेल, आमच्याकडं असे हळद करतात साहेब. तुम्ही जर का रानात आत गेला तर छातीच्या एवढं तुम्ही पुढून जा, इतक्या छातीच्या वर पण आमच्या हळदी असते. इतक्या चांगल्या पद्धतीने काम करणारे आणि कष्ट करणारे शेतकरी आमच्या विभागातील आहेत. अतिशय फुले नगर असेल, हे असेल, फार पाहण्यासारख्या आमची हळदीची ही पिकं असतात. त्यामुळं या कामासाठी तुमच्या सगळ्यांची मदत व्हावी आणि एक आमचं हळदीचं आम्हाला GI मध्ये आमचा समावेश व्हावा, त्यासाठी जी काही लागेल ती तुम्ही मदत करा. कुणाला शब्द टाकायची जर का गरज पडली तर मला तसं सांगा. त्या पद्धतीने संबंधित ठिकाणी निश्चितपणाने आपण आपले 2 शब्द खर्च करू. पण त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना जर का 2 पैसे पिकाला जादा मिळणार असतील, फायदा होणार असेल, तर त्यासाठी निश्चितपणाने आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू. अशा पद्धतीचं साहेब आमच्या तालुक्यामध्ये, मी बाहेरचं सांगत नाही, पण आमच्या तालुक्यामध्ये अतिशय कष्ट करणारी माणसं आहेत. इथं आमच्या राजू काका बसले, त्यांची शेती सुद्धा पाहण्यासारखी असते. आम्हाला कधी नेत नाही कारण जेवाय घालायला लागेल. त्यामुळं पण आम्हाला फोटो काढून दाखवतात, माझं हळदीचा गंडा एवढा आहे, आणतोय, हे फक्त मोबाईलवर दाखवतात. पण तिथं जागेवर घेऊन काय आम्हाला दाखवत नाही, कारण जेवणाचा खर्च करावा लागेल. त्यामुळं असू द्या, पण तरी सुद्धा चांगल्या पद्धतीची शेती आमचे काका, आमचे दादा बसले टोपीवाले बघा समोर, सगळ्यांचे टोमॅटो दर वर्षी कंटिन्यू वर्षभर 5 ते 10 एकर पर्यंत हा माणूस टोमॅटो करतो बरं का. आणि कंटिन्यू वर्ष दर असो नाही तर नसो कायम त्यांचे टोमॅटो असतात आणि संपूर्ण देशामध्ये त्यांची टोमॅटो. आज कलकत्त्यात मार्केट असलं तर ह्याची गाडी कलकत्त्याला बरोबर, दिल्लीत मार्केट असलं तर दिल्लीला पाठवतात. रोजचा टोमॅटोचा बाजार काय आहे देशामध्ये हे सगळं त्या माणसाला तोंडपाठ असतं. आणि जिथं दर मिळेल त्या भागामध्ये टोमॅटो पाठवण्याचं काम ह्या आमचा शेतकरी. म्हणजे अतिशय अभ्यासपूर्ण शेती ही मंडळी आमची सगळी कवठ्यातली असतील किंवा या परिसरातील असतील, ही सगळी मंडळी अतिशय अभ्यासपूर्ण करतात. आता राहुल आणि त्याचे बंधू आपला काय अतुल, हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने शेती करतात. म्हणजे आता त्यांचे आकडे सांगत नाही, मला त्यांचे आकडे सगळे माहिती आहे. पण अतिशय म्हणजे कष्ट करून आणि ह्यांनी आणि नेमकेपणाने काय आता करायला पाहिजे. माझ्या मागे लागला होता, तुम्ही आलं करा. 10 एकर मी ऊस लावत होतो, मला म्हणलं तुम्ही ऊस लावू नका, आलं करा, पुढच्या वर्षी आल्याला दर आहे. मी म्हणलं ते कोण बघत बसायचं आल्याचं, माझं बघणारा कोण नाही, मी गडी ठेवून शेती करणार म्हणलं. पण त्याचं लाखाचं 12,000 होणार म्हणलं. त्यामुळं मला काय ह्यात पडत नको. पण त्यांनी त्या वर्षी आलं केलं साहेब, चांगल्या पद्धतीने पैसे दिले, म्हणजे कुटीत पैसे दिले. इतक्या चांगल्या पद्धतीने ही आमची सगळी माणसं काम करणारे, अभ्यास करून शेती करणारी माणसं आहे. नवीन पिढी आमची जी आली ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. माझ्या गावामध्ये साहेब तुम्ही गेला ना दुपारच्या वेळेला तर तुम्हाला माझ्या इकडं बऱ्याचशा घरांना कुलप दिसते. तुम्हाला वाटेल हे निम्म अर्ध गाव कुठं निघून गेले का, पण लोक कुलूप लावून राहणार. दिवसा माझ्या गावामध्ये शक्यतो तुम्हाला चौकात देवळात माणूस दिसणार नाही. फार वयस्कर माणसं असतं तेवढेच 2-3 जण 2-4 म्हातारे तुम्हाला दिसतील, नाहीतर गावात आमच्या ना पुरुष दिसणार ना महिला दिसणार. इतक्या पद्धतीने कष्टाने काम करणारी ह्या आमच्या विभागातील
हे सगळे शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी हा परिसंवाद आज आयोजित केला आहे. तुमच्यासारखे मान्यवर इथं येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना मोलाचं मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शेतीला उपयुक्त होईल अशा पद्धतीचा हा परिसंवाद आपण सगळ्यांनी आयोजित केला आहे.